स्मशानातील बांबूनं भोगावती पुलाजवळ सुरक्षा, रिक्षा संघटनेची लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे मागणी. पेन खोपोली मार्गावरील भोगावती नदी पुलाजवळ प्रशासनाचं दुर्लक्ष सुरूच आहे. महिन्यापूर्वी इथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. तरीही संरक्षक कठडा किंवा सूचना फलक लावण्यात आला नाही. अखेर चावडी नाका रिक्षा संघटनेनं संताप व्यक्त करत स्मशानातील बांबू आणून तात्पुरता कठडा बांधून प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला. पेन खोपोली मार्गावर महिन्यापूर्वी भीषण अपघातानं परिसर हादरला होता. या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका निष्पापाचा बळी गेला तर एक जण गंभीर जखमी झाला होता. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेला 1 महिना होऊनही या पूल परिसरात संरक्षक कठडे किंवा कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्यानं चावडी नाका येथील 3 चाकी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अमोल घोटणे, सर्व पदाधिकारी सदस्य यांनी एकत्र येत प्रशासनाचा आक्रमकपणे निषेध केला. स्वखर्चानं व सर्वांच्या मेहनतीनं स्मशानातील बांबू आणून तात्पुरता संरक्षण कठडा बांधण्यात आला. यावेळी अध्यक्ष अमोल घोटणे यांनी सांगितले की आमचा कुठलाही सहकारी चालक बांधव गाडीवाला याचा या ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन प्रशासनाला विनंती करतोय की लवकरच या ठिकाणी क्रॅश बॅरियर बसवून पुढील जीवघेणा अपघात होण्यापासून रोखावा. इथून येणाऱ्या जाणाऱ्या राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर घटनेकडे लक्ष द्यावं अशी मागणी रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मी रोजी आमचा एक रिक्षा चालक इथे अपघातामुळे गेलेला आहे. प्रशासनाने याच्यावरती काहीही लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे आज आम्ही चावडी नाका रिक्षा संघटनेतर्फे आमच्या स्वमेहनतीने आणि रिक्षावाल्याला कमाई काय आहे ती आज सगळ्या लोकांना माहिती आहे. रिक्षा वाढलेल्या आहेत. पाहून ते 1 तासानी 1 नंबर लागतो 30 रुपयाचा. त्याच्यामुळं आम्हाला बांबू आणायला सुद्धा पैसे नाहीत. आम्ही स्मशानभूमीतले बांबू आणून हे सगळं इथे आज हे लावलेलं आहे. प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आज बांबू लावलेत तर त्यांनी उद्या येऊन तिथं पाईपचं रॅलिंग करावं, ही आमची विनंती आहे. दोन्ही साईडला जेणेकरून परत इथे कुठे अपघात होऊन एखादा आमचा बांधव, बाईकवाला नको, गाडीवाला, रिक्षावाला, कुणी पण असतील तर त्याचा जीव वाचावा म्हणून आम्ही केलेला आहे. तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर इथं येऊन हे पुढील कार्य त्यांनी चांगल्या प्रकारे